नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. या लेक्चरमध्ये आपण आरोग्य विमा आणि सामान्य विमा यामध्ये असणारा जो काही फरक आहे तो फरक जाणून घेणार आहोत. आरोग्य विमा आणि जनरल इन्शुरन्स किंवा सामान्य विमा याचा फरक जाणून घेत असताना आपण सर्वप्रथम या दोघांच्या व्याख्या बघूया. नेमकी आयुर्विम्याची विम्याची व्याख्या काय आहे? या आयुर्विम्याच्या व्याख्येमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हा 2 पार्टी मधला कॉन्ट्रॅक्ट आहे असं दिसतं. त्यानंतर हा जो काही लाईफ इन्शुरन्स आहे हा कंपनीने त्या विमेधारकाला त्याच्या आयुष्याचा दिलेला एक अश्युरन्स असतो. त्याने ज्या पद्धतीने तो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने ती कंपनी त्याच्या आयुष्याचा विमा काढते आणि त्या आयुष्याच्या विम्याच्या अनुषंगाने त्या संबंधित कंपनीला त्याने करारात केलेल्या नमूद गोष्टीसारखा विम्याचा परतावा हा त्या विमेधारकाला द्यावा लागतो. मग हे रिस्क कव्हर असतं. संपूर्ण आयुष्यामध्ये विमेधारकाला त्या आयुष्याची आयुर्विम्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते आणि डेथ इन्शुअर्ड हा सगळ्यात महत्वाचा भाग यामध्ये असतो. यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे, दुसरा जो काही घटक आहे तो घटक म्हणजे जनरल इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स म्हणजे काय? तर जनरल इन्शुरन्सची जर आपण व्याख्या बघितली, हा एक नॉन लाईफ इन्शुरन्स असतो. हा फायनान्शियल प्रोटेक्शन आपल्याला पुरवतो. कशाच्या मध्ये? जर आपल्या संपत्तीचं लॉस झाला असेल, डॅमेज झाला असेल किंवा नैसर्गिक अनैसर्गिक कारणामुळे त्याचं नुकसान झालं असेल तर याचं जनरल इन्शुरन्स मध्ये कम्पेन्सेशन दिलं जातं. मग यामध्ये विविध पॉलिसी येतात. मग त्यामध्ये आरोग्याचा विमा असेल, प्रॉपर्टीचा विमा असेल किंवा आपणास माहित आहे की प्रवासी विमा असेल. अनेक प्रकारचे विमे आहेत जे जनरल इन्शुरन्स मध्ये येत असतात. त्यानंतर जर आपण ह्या दोघांची व्याख्या जाणून घेतल्यानंतर आपण या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे तो फरक काही मुद्द्यांच्या अनुषंगाने जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आहे कव्हरेज. सामान्य विमा असो म्हणजे जनरल इन्शुरन्स असो किंवा लाईफ इन्शुरन्स असो, कव्हरेज हे कोणत्या इन्शुरन्सला कशा पद्धतीचा आहे, कव्हरेजच्या माध्यमातून हा या दोन्ही विम्याचा जर फरक बघायचा झाला तर आपल्याला असं दिसेल. सुरुवातीला आपण लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे लाईफ इन्शुरन्स त्या पॉलिसी होल्डरला डेथ आणि क्रिटिकल इलनेस म्हणजेच त्याचा जर मृत्यू झाला आहे किंवा त्याला गंभीर आजार त्याला आहे अशा वेळेस त्याला ते फायनान्शियल सिक्युरिटी पुरवतं, त्याला ते बेनिफिट पुरवतं किंवा त्याला ते लाभ पुरवतं. हा कशाच्या आधारावर आहे कव्हरेज? हा डिपेंड अपॉन द प्लॅन. हा त्या प्लॅन मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये कशा पद्धतीने नमूद केलेला आहे त्या प्लॅनवर हे सगळं आधारित असतं. तर जनरल इन्शुरन्सचं काय असतं? जनरल इन्शुरन्स हा फायनान्शियल लॉसेस जे होतात कशामुळे? तर डॅमेज झाल्यामुळे, चोरी गेल्यामुळे, संपत्तीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यामध्ये, मग वैयक्तिक बाबतीत जर म्हटलं तर हेल्थ इन्शुरन्स असेल. त्यानंतर आपण जनरल इन्शुरन्स मध्ये जर पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की कार इन्शुरन्स हा जनरल इन्शुरन्स मध्ये येत आहे. हेल्थ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्सचा भाग आहे. प्रॉपर्टी इन्शुरन्स आहे, त्याचबरोबर ट्रॅव्हल्स इन्शुरन्स आहे. मग लाईफ इन्शुरन्स मध्ये आणि जनरल इन्शुरन्स मध्ये कव्हरेज हा जो काही भाग आहे तो त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये साईन केल्याप्रमाणे त्याचं प्रमाण त्या ठिकाणी असतं. त्यानंतर येतो ड्युरेशन, कालावधी. जर सर्वसाधारणपणे पाहायचं झालं तर लाईफ इन्शुरन्सचा कालावधी हा लॉंग टर्म साठी असतो. सर्वसाधारणपणे तो 10 ते 30 वर्षाचा असतो. म्हणजेच आयुष्याचे 10 ते 30 वर्ष तुम्हाला ते प्रीमियम भरावं लागतं. जनरल इन्शुरन्सचा जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर हा शॉर्ट टर्म विमा आहे. त्याचा दर वार्षिक रिन्यू करावं, त्याला दर वार्षिक नवीन त्याला करावं लागतं, त्याला रिन्यू करावं लागतं. जर त्याला रिन्यू केलं नाही तर त्याची मुदत संपते आणि तुम्हाला त्याची फळ किंवा त्याचे लाभ मिळत नाहीत. म्हणून ड्युरेशन हा फार महत्वाचा भाग यामध्ये आहे. त्यानंतर तो पॉलिसी व्हॅल्यू.
लाईफ इन्शुरन्सचा जर विचार केला तर आपल्याला काही लाईफ इन्शुरन्सचे काही प्लॅन आहेत ते संपूर्ण आयुष्यासाठी असतात, त्यामध्ये इंडॉमेंट प्लॅन असतात. ह्या सर्व प्लॅन तुम्हाला कॅश व्हॅल्यू हे त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता किंवा कॅश व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी ते देऊ शकत नाही. यामध्ये स्पष्ट सांगितलेलं असतं की हॅव कॅश व्हॅल्यू दॅट अक्युमुलेट्स ओव्हर टाइम अँड कॅन बी विड्रॉन ऑर बॉरोड अगेन्स्ट. या पॉलिसी व्हॅल्यूमध्ये सुद्धा जीवन विम्याच्या अनेक पॉलिसीमध्ये फरक असतो. तुम्ही भारतामधली LICची पॉलिसी घ्या किंवा अन्य पॉलिसी घ्या, त्या पॉलिसी व्हॅल्यूमध्ये तफावत दिसून येते. आता जनरल इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये पॉलिसी व्हॅल्यूचा फरक जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला इथे स्पष्ट सांगितलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारची रोख व्हॅल्यू कंपोनंट नसतो. नो कॅश व्हॅल्यू कंपोनंट या ठिकाणी आहे. प्रीमियमच्या बाबतीत जर दोघांचा फरक जाणून घ्यायचा असेल तर आपण पाहू शकतो की लाईफ इन्शुरन्समध्ये प्रीमियम्स आर बेस्ड ऑन फॅक्टर्स लाईक एज, म्हणजे तुमचं वय किती आहे त्या वयाच्या आधारावर तुमचा प्रीमियम ठरतो. मग तुमचं आरोग्य कसं राहतं, तुमच्या लाईफस्टाईल कशा आहेत आणि तुमची सम ॲश्युअर्ड किती होणार आहे, या डेथ बेनिफिटसाठीच्या सगळ्यात महत्त्वाच्या घटकांना अधोरेखित करून प्रीमियम ठरवला जातो. तर जनरल इन्शुरन्समध्ये काय असतं, प्रीमियम आर बेस्ड ऑन फॅक्टर्स लाईक रिस्क प्रोफाईल, म्हणजे तुमचा ड्रायव्हिंग रेकॉर्ड काय आहे कार इन्शुरन्ससाठी, तुमची प्रॉपर्टी व्हॅल्यू काय, तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमचा डिझायर्ड कव्हरेज अमाऊंट किती आहे, ह्या सर्व बाबी या प्रीमियमच्या द्वारे जनरल इन्शुरन्समध्ये पाहिल्या जातात. त्यानंतर आहे इन्शुरन्स क्लेम. जर लाईफ इन्शुरन्सचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पेड टू बेनिफिशरी अपॉन द पॉलिसी होल्डर्स डेथ और क्रिटिकल इलनेस, हे कशावर अवलंबून असतं, हे डिपेंड ऑन द प्लॅन. तुमचा जो काही प्लॅन आहे त्यावर सुद्धा इन्शुरन्सचा क्लेम हा अवलंबून असतो. मग तुम्हाला जर पॉलिसी होल्डरची डेथ झाली असेल किंवा त्याला आजारपण आला असेल, या संदर्भामध्ये हा इन्शुरन्स क्लेम करता येतो. तर जनरल इन्शुरन्समध्ये इथे सांगितलं की पे टू द पॉलिसी होल्डर टू कव्हर द कॉस्ट ऑफ रिपेअर्स, म्हणजे तुम्हाला देखभाल दुरुस्तीचा खर्च आहे, रिप्लेसमेंटचा आहे, वैयक्तिक विम्याबाबत मेडिकलचा एक्सपेन्सेस किंवा लिगल लायबिलिटीचा एक्सपेन्सेस तुम्हाला मिळेल. हे कशावर डिपेंड आहे, हे डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ जनरल इन्शुरन्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जनरल इन्शुरन्स असतात त्या प्रत्येक घटकाला अनुसरून जो काही तुम्ही काढलेला विमा असतो तो जनरल सामान्य विम्याच्या गटात मोडतो. त्याचा जो काही क्लेम आहे ते क्लेम करायच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर या लेक्चरमध्ये आपण आज विम्याची जी काही दोन महत्त्वाचे प्रकार आहेत, सामान्य विमा आणि जनरल विमा, या दोन्ही बाबत संकल्पनात्मक त्याचबरोबर वेगवेगळ्या घटकाद्वारे जाणून घेतलं. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.